वल्लभेश नावाचा एक अत्यंत गरीब पण सदाचारी ब्राह्मण होता। तो श्रीपाद श्री वल्लभांचा परमभक्त होता। त्याचे घर चालवणे कठीण झाले होते, म्हणून त्याने श्रीपादांना नवस केला की, हे प्रभू, जर माझा व्यापार चांगला झाला आणि मला धनप्राप्ती झाली तर मी कुरवपूरला येऊन तुमच्या चरणी महाप्रसाद अर्पण करेन आणि ब्राह्मणांना भोजन घालेन। श्रीपादांच्या कृपेने वल्लभेशच्या व्यापारात खूप प्रगती झाली आणि तो श्रीमंत झाला। आपला नवस फेडण्यासाठी त्याने भरपूर धन आणि पूजेचे साहित्य घेतले आणि तो कुरवपूरच्या दिशेने प्रवासाला निघाला। वाटेत त्याला काही चोर भेटले। वल्लभेशकडे खूप धन आहे हे पाहून चोरांनी त्याच्याशी मैत्री केली। त्यांनी वल्लभेशला सांगितले की आम्हीही कुरवपूरलाच जात आहोत। वल्लभेशने त्यांच्यावर विश्वास ठेवला। एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर चोरांनी वल्लभेशवर हल्ला केला आणि त्याला ठार मारले। चोरांनी त्याचे सर्व धन लुटले। वल्लभेश हा श्रीपादांचा अनन्य भक्त होता। त्याच्या मरणापूर्वी त्याने श्रीपाद श्री वल्लभ असे नामस्मरण केले होते। भक्त हाकेला धावून जाणाऱ्या श्रीपादांनी तिथे संन्यासीच्या रूपात अवतार घेतला। त्यांच्या हातात त्रिशूळ होते। त्यांनी आपल्या त्रिशूळाने सर्व चोरांचा संहार केला। मात्र त्यातील एका चोराला त्यांनी जिवंत सोडले, कारण त्याने वल्लभेशला मारण्यास विरोध केला होता। श्रीपादांनी त्या घाबरलेल्या चोराला विभूती दिली आणि सांगितले की हे विभूती वल्लभेशच्या शरीरावर आणि कापलेल्या मानेवर लाव। चोराने त्याप्रमाणे करताच श्रीपादांच्या दिव्य कृपेने वल्लभेश एखाद्या झोपेतून उठल्याप्रमाणे जिवंत झाला। त्याला पाहून तो चोर श्रीपादांच्या चरणी पडला। जेव्हा वल्लभेश शुद्धीवर आला तेव्हा त्याला समोर साक्षात श्रीपाद श्री वल्लभ दिसले, ज्यांना तो संन्यासी समजत होता। श्रीपादांनी त्याला त्याचे धन परत दिले आणि सुरक्षितपणे कुरवपूरला जाण्यास सांगितले। कुरवपूरला पोहोचल्यावर वल्लभेशला समजले की ज्या संन्यासाने त्याचे प्राण वाचवले ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्रीपाद श्री वल्लभच होते। या कथेची आठवण म्हणून आजही कुरवपूर येथे भक्तांकडून पल्लकी सेवा आणि अन्नदान केले जाते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।